पेन तालुका आमसभेत अत्यावश्यक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे। MMRDA पाणी टंचाई व उत्सर्गेल पाईपलाईन विरोधात जोरदार चर्चा झाली आहे। पेन तालुका पंचायत समिती अंतर्गत पेन तालुक्याची आमसभा पेन शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या सभेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, पेन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रसाद म्हात्रे, माजी सभापती स्मिता पेनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य DB पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, आदिवासी खात्याचे प्रकल्प अधिकारी, बाजार समिती सभापती यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेच्या प्रारंभी विविध मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले, तसेच मृत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। ॲडव्होकेट अच्युत पाटील यांनी सांगितले की MMRDAच्या नावाने पेन तालुक्यातील 88 गावातील जागा घेण्याचा डाव आहे, त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे। नंदा म्हात्रे यांनी MMRD बाबत माहिती अधिकारात उत्तर मिळत नसल्याची तक्रार केली आहे। हरीश बेकावडे यांनी शेतकऱ्यांना फार्मसाठी जागा दिल्यात, मात्र शेतकऱ्यांना वेटीस धरले जात असल्याचे सांगितले। शाळांमध्ये जादा फी नाकारली जात आहे, सरकारी शाळा का सुसज्ज बनवल्या जात नाहीत असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय। आमसभेत वाशी, खारेपाट, कासू, शिर्की, सोनखार, उर्नोली व इतर भागातील पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा सर्व्हिस रोड आणि जिते गावाजवळील सर्व्हिस रोडवर पडलेले खड्डे तातडीने भरले जावेत अशी मागणी देखील खारपाडा सरपंच यांनी केली आहे। याशिवाय वीज, रस्ते, पेन शहरातील कोंडाळ तलाव येथील बाधित कुटुंबांना घरकुल मिळाले नसल्याचा प्रश्न यावेळी नागरिकांनी मांडलाय। वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील लहान मुलींचे मृत प्रकरण या विषयावर देखील जोरदार चर्चा करण्यात आली आहे। त्यावर आमदार रवींद्र पाटील यांनी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। यावेळी आमसभेत मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवींद्र पाटील यांनी दिले आहेत। हा जो विषय जो मांडलेला आहे, काका सुद्धा ज्येष्ठ वकील आहेत, त्यांना या विषयामध्ये कायदेशीर खाचा सगळ्यांना माहिती आहे। हा विषय आपण सर्व मंडळींनी राजकीय न बनवता आपल्या फायद्याचा काय आणि आपल्या तोट्याचा काय याचा व्यवस्थित आपण अभ्यास करावा। MMRDA ही माझ्या मते जरा ऐका ना, नाही तुम्ही बोला ना, प्लॅनिंग अथॉरिटी, या प्लॅनिंग अथॉरिटीला यांनी आपल्या जमिनी अधिग्रहित करण्याचा अधिकार, एक्स्ट्रा अधिकार या प्लॅनिंग अथॉरिटीला दिला की ह्या अधिकाराचा वापर करून ती आपली जमीन अधिग्रहित करू शकतात। पॉवर दिल्या, ही पॉवर त्यांना दिली। आता ही पॉवर त्यांना वापरण्याचा अधिकार जो पूर्वी नव्हता तो दिला। आता ही मंडळी पॉवर वापरणार का? वापरली तर ते कशा पद्धतीने वापरणार? जर ती वापरली तर तुम्ही ज्या पद्धतीने महसुली यंत्रणा इतर जमिनीची जसं अधिग्रहण करता। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।